नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन थालीपीठ. जर तुम्हाला अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया. यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीरही कापून घ्या. गव्हाचं पीठ घ्या, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घ्या. त्यात कट करून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि तयार केलेलं वाटण घालून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे. आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मध्यम घट्ट भिजवून घ्या. लक्षात ठेवा, पीठ ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असायला हवं. पीठ तयार झाल्यावर त्यावर 2 ते 3 चमचे तेल घालून छान एकजीव करून घ्या. थालीपीठ थापण्यासाठी एक स्वच्छ सुती कपडा असा ओला करून घ्या. थालीपीठ थापण्यापूर्वी सुती कपडा पुन्हा असा ओला करा. त्यामुळे थालीपीठ कापडाला चिटकत नाही. नंतर पिठाचा असा गोळा करून घ्या आणि बरोबर असा मध्ये ठेवा. हातांच्या बोटांना थोडं थोडं पाणी लावून पातळ असं थापून घ्या. थालीपीठ नीट भाजलं जावं यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्ये 4 ते 5 छोटे होल करून घ्या. आता तवा कडकडीत तापून घ्या. त्यावर थोडंसं तेल लावा आणि थालीपीठ सुती कपड्यासह बरोबर हळूच तव्यावर ठेवा. आता कपडा अलगद काढून घ्या आणि मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. हे थालीपीठ तुम्ही दही, लोणचं किंवा आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता.